नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे चव आणि बरंच काहीमध्ये। आज आहे अष्टमी, घटाची 8वी माळ आणि दरवर्षीप्रमाणे आपण ह्या वर्षी सुद्धा देवीची ओटी भरण्यासाठी जाणार आहोत। म्हणजे दरवर्षी अष्टमीला आपण कमीत कमी 5 ते किंवा आपण 7, 9 असं देवीची ओटी भरतो। तर मग ह्या वर्षी सुद्धा आपण जाणार आहोत। तर सगळ्यात पहिले आपण आपली घरातली इतर कामं आवरूयात, पूजा सुद्धा करायची आहे आणि मग संध्याकाळी मम्मीकडे जाणार आहोत आणि ते तुम्हाला आता पुढे पुढे बघायला मिळेलच। सकाळी सगळ्यात पहिले झाडांना पाणी घालून घेतलं। त्यानंतर मग इथे या कुंडीमध्ये मी तुळशीच्या मंजिऱ्या असतात त्या टाकल्या होत्या आणि ते मस्त अशी 4-5 रोपं आली आहेत तुळशीची छोटी छोटी। आणि बघू मग आपल्याला ती कुठल्या दुसऱ्या कुंडीत शिफ्ट करता आली तर। आणि इथे हा वेल सुद्धा आला आहे, पण चिमण्या येतात भरपूर आणि तो खात असतात सतत, त्यामुळे बघू तो किती वाढतो आणि किती नाही। आणि इथे आपल्या सदाफुलीला देखील फुल आलेलं। त्यानंतर मग मी आता पूजा करून घेतली आहे आणि इथे छोटीशी रांगोळी काढते देवाऱ्यासमोर आपल्या। तुम्ही जर माझे नवरात्रीचे मिनी व्लॉग पाहिले असतील तर तुम्हाला माहीत असेल की आपण मंगल कलशाची स्थापना केली आहे आणि 9 दिवस आपल्याला हा कलश हलवायचा नसतो। आणि मग अशा प्रकारे तुम्ही 9 दिवसाची पूजा देखील आपल्या व्लॉगमध्ये मिनी व्लॉगमध्ये पाहिलीच असेल। आणि हा कलश आपण दसऱ्याच्या दिवशी हलवणार आहोत आणि मग पुन्हा नारळ वगैरे बदलून कलश दुसरा भरून ठेवणार आहोत आपल्या देवाऱ्यामध्ये, जो आपला नेहमी असतो आपल्या देवघरात। आणि पूजा वगैरे झाल्यानंतर आता मी दारात इथे छोटीशी रांगोळी काढते। आपल्या दारात नेहमी छोटीशी का असेल मी रांगोळी काढत असते किंवा फुलं ठेवत असते। आणि त्यातल्या त्यात जर सणवार असेल किंवा काही विशेष असेल तर त्या दिवशी रांगोळी असतेच दारात। आणि इथे देखील मी छोटीशी वेलाने पावलं काढली आहे, जशी आज देवाऱ्यासमोर काढलेली। आणि तुम्हाला जिथे जितकं फास्ट दिसतंय मी रांगोळी काढताना तितके मी ॲक्च्युलीमध्ये काढत नव्हते। मी व्हिडिओ थोडासा फास्ट फॉरवर्ड केला आहे म्हणून तुम्हाला असं फास्ट दिसत असेल। आणि इथे दारात मी अशी फुलं देखील ठेवली आहेत आणि मस्त रांगोळी काढून झाली आपल्या दारात, खूप छान प्रसन्न वाटत होतं। त्यानंतर मग आम्ही नाश्ता केला, आज नाश्त्याला पोहे केलेले आणि मग पोहे झाल्यानंतर लगेच स्वयंपाकाची तयारी करायला घेतली। आणि ह्यांनी मला कांदा टोमॅटो आणि भाजी चिरून दिलेली, आज फरसबीची भाजी होती आणि मिरच्या वगैरे। मग फक्त भाजीला फोडणी द्यायची होती, त्यानंतर आम्ही मिरच्या तळल्या आणि मग आम्ही दुपारचं जेवण केलं। त्यानंतर मग इतर कामावरून आम्ही संध्याकाळी बाहेर निघालो घरातलं पूजा वगैरे आवरून झाल्यानंतर। आता आपण चाललो आहोत मम्मीकडे। मी तुम्हाला सकाळीच सांगितलेलं की आज आपल्याला देवीची ओटी भरण्यासाठी जायचं आहे। आणि मग मध्ये एका ठिकाणी आम्ही नारळ घेण्यासाठी थांबलेलो आणि घरातून मी जास्त काही न आवरताच निघालेली। मग पण माझं मी सगळं सामान सोबत घेतलेलं। येताना आपण नारळ घेतले आणि माझी साडी वगैरे, त्यानंतर मग ब्लाऊज पीस असतील ओटी भरण्यासाठी, तर ते सगळं मी पिशवी घेऊन आलेली। आणि इथे आपला ससा बघा निवांत बसलाय। आणि अशा प्रकारे आता आपण मम्मीकडे आलोय आणि आता आल्यानंतर मी इथे फटाफट मग साडी नेसली। त्यानंतर मग आवरून झाल्यानंतर आम्ही लगेचच मग जी काही मी बॅग आणलेली नारळ ब्लाऊज पीस वगैरे ते सगळं घेतलं। तांदूळ होते, फुलं होती आणि मग हे सगळं घेऊन आम्ही निघालो देवीची ओटी भरण्यासाठी। आणि आता सगळ्यात पहिले आपण आलो आहोत ते आपल्या मैदानात, म्हणजे गणपतीमध्ये आपण जिथे सत्यनारायणाच्या पूजेला बसलेलो मम्मीच्या घरा शेजारी जे मैदान आहे तिथे, तर तिथे देवीसुद्धा असते दरवर्षी। मी तुम्हाला मागच्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं असेल, कारण मागच्या वर्षी पण आपण व्लॉग केलेला असंच मी देवीची मम्मीसोबत ओटी भरायला गेलेली तेव्हा। तर मग तिथेच आपण आता सगळ्यात पहिले आलो आहोत देवीची ओटी भरण्यासाठी। साधं सिंपल असं मस्त डेकोरेशन होतं इथे। आणि आजच्या रंगाप्रमाणे देवीला सुद्धा जांभळी साडी नेसवलेली आणि रोजच्या 9 दिवसाच्या 9 रंगाप्रमाणे इथे देवीला साडी नेसवली जाते। आणि आता आपण आलो आहोत राजश्री ताईच्या घरी। आणि तुम्ही जर गणपतीचे आपले व्लॉग पाहिले असतील तर तुम्हाला माहीत असेल की आपण गणपतीमध्ये सुद्धा इथे आलेलो तिच्या घरी गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी। तिच्याकडे 10 दिवसाचे गणपती असतात आणि आता देवीसुद्धा असतात। तर मग आपण आता तिच्याकडे देवीची ओटी भरण्यासाठी आलो आहोत। आणि इथे तुम्ही बघू शकता की मस्त अशी सप्तशृंगी आई तिच्या घरी बसलेली आहे, आलेली आहे आणि आपण आता तिची ओटी भरतोय। काय काय मम्मीला सांगू? आता आपण आपल्या घराजवळच्याच एका मंदिरात आलो आहोत। इथे सुद्धा दरवर्षी देवी बसवली जाते आणि मागच्या वर्षी सुद्धा आपण इथे आलो होतो। तर मग आणि मागच्या वर्षीचा जो आपला अष्टमीचा व्लॉग आहे तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते, जर कोणाला बघायचा असेल तर तो तुम्ही तिथे बघू शकता।
आतापर्यंत आपली 3 ठिकाणी देवीची ओटी भरून झाली आहे आणि इथे सुद्धा ओटी भरून प्रसाद घेऊन आम्ही पुढच्या ठिकाणी जाण्यासाठी निघालो. आपल्या घराच्या अवतीभोवतीच जी मंदिरं आहेत किंवा जिथे जिथे देवी बसवली जाते, तर मग अशा ठिकाणी आम्ही दरवर्षी नवरात्रीमध्ये अष्टमीच्या दिवशी जाऊन ओटी भरतो. मग कधी 5 होतात तर कधी 7 देखील होतात. आणि असंच आता आपण 4थ्या ठिकाणी आलो आहोत. त्यानंतर आपल्या घराजवळ इथे एक छोटंसं एकवीर आईचं मंदिर आहे. तर आता आपण तिथे आलो आहोत ओटी भरण्यासाठी. आणि अशा प्रकारे आपले 5 ठिकाणी देवीची ओटी भरून झालेली आहे. आता जस्ट आम्ही ओटी वगैरे भरून आलो आहोत. म्हणजे इथे आजूबाजूलाच आपल्या जिथे जिथे देवी बसलेल्या आहेत, तर मग तिथे आम्ही अशा 5 देवींची ओटी भरून आलोय. आणि आता मी निघते इथून. मम्मीला आणि आजीला टाटा बाय बाय करून मी तिथून निघाले. आणि आता आपण आपल्या घरी जाणार आहोत. आणि या सगळ्यात आज बराच वेळ झाला, त्यामुळे मग आज आपण गरबा खेळायला नाही जाणार आहोत. आणि आपण आता डायरेक्ट आपल्या घरी चाललो आहोत. इथे बघा अजूनही गरबा सुरू आहे आणि गर्दी तितकीच दिसते, कारण तसंही आता शेवटचे 2 दिवस राहिलेत. आणि त्यामुळे आपल्याला देवी देखील दिसली नाही, जी आपल्याला रोज येताना दिसायची. आणि आता आपण आपल्या बिल्डिंग खाली पोहोचलो आहोत. आता जस्ट आम्ही घरी आलोय. बराच उशीर झालाय आणि आज सकाळपासून धावपळही खूप झाली. असा होता आजचा एकंदर दिवस. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज बघायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.